येवला शहरामध्ये अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं रस्त्यांचं काम झालं। रस्त्यानंतर सदर रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात आले, परंतु गतिरोधकांना सफेद पट्टे मारले नसल्यामुळे आणि उंच बनवले असल्यामुळे नागरिकांना गतिरोधक लक्षात येत नाही। त्यामुळे त्यावरून अनेक मोटरसायकली पडल्यामुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत। येवला शिवसेनेच्या वतीनं गतिरोधकाला सफेद रंगाचे पट्टे मारण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं। शहरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून शहरातील अनेक रस्तेही तयार झालेत। रस्त्यांचं काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरून भरधाव वेगानं मोटरसायकलही धावायला सुरुवात झाली। त्यामुळे त्या ठिकाणावरील रहिवाशांची डोकेदुखीही वाढली आहे। रस्त्यावर लहान मुलं खेळत असल्यामुळे त्यांना दुखापतही झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं गतिरोधकाला सफेद रंगाचे पट्टे मारण्यात यावेत या मागणीचं निवेदन नगर परिषदेला देण्यात आलं। याप्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक धीरज सिंग परदेशी, प्रमोद तक्ते, राहुल लोणारी, अमित अनाईकर, आशिष अनकाईकर, शांताराम राजपूत, संजय आचारणे, नंदू जंगम, संजय आचारी, दीपक बधाने, चंद्रमोहन मोरे, रशीद शेख आदी हजर होते। याप्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक धीरज परदेशी तसेच तक्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केलेले आहे आणि त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर तयार केलेले आहे। ते स्पीड ब्रेकर एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। याचे कारण ते स्पीड ब्रेकर जागेवरच त्यांनी मोठा आकार दिल्यामुळे त्या स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकल जाऊ शकत नाही आणि म्हणून त्या मोटरसायकलच्या पाठीमागे एखादी स्त्री किंवा एखादा माणूस बसलेला असतो तर तो त्या मोटरसायकलवरून खाली पडलेला आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापतसुद्धा झालेली आहे। म्हणून आम्ही नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी म्हणून जे स्पीड ब्रेकर तयार केले त्या ठिकाणी सफेद पट्टे मारून नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न नगरपालिकेने करावा म्हणून आम्ही येवला शिवसेनेतर्फे एक आंदोलन केलेलं आहे। येवले शहरामध्ये सिमेंटचे रस्त्याचे काँक्रिटीकरण चालू केलेलं आहे। काँक्रिटीकरण हे चांगल्या प्रकारचं आहे, परंतु त्याच्यावर जे स्पीड ब्रेकर मारलेले त्याच्यावर त्यांनी सफेद पट्टे मारलेले नाही। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकल वाहन चालकांना त्रास होतो। त्यांच्या मागे एखादी स्त्री बसलेली असेल तर ते त्याच्या लक्षात येत नाही, परंतु ती स्त्री त्या स्पीड ब्रेकरवरून पडून तिचा जागीच मृत्यू होण्याचा संभव आहे। तरी नगरपालिकेने दखल घ्यावी म्हणून हे शिवसेनेच्या वतीने आम्ही अनोखं आंदोलन त्या स्पीड ब्रेकरला आमच्या खर्चाने सफेद पट्टे मारण्याचं अनोखं आंदोलन केलेलं आहे। तरी प्रशासनाने यापुढे नगरपालिका प्रशासनाने यापुढे कुठेही जर सिमेंटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर स्पीड ब्रेकरवर प्रामुख्याने सफेद पट्टे मारावेत, म्हणजे नागरिकांचे हाल होणार नाही, स्त्रियांचे हाल होणार नाही, अपघाती मृत्यू होणार नाही। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।